बापाचं, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. आज पहिल्या वाचनात आपण पाहतो की देवाने अब्राहमकडे 3 पुरुष पाठविले आणि अब्राहमने त्यांना त्याची दया दाखवली. त्याने त्यांना पाणी आणि अन्न देऊन समाधान दिले. त्याने त्याच्या येण्याचा उद्देश प्रकट केला. त्याने पुढील वसंत ऋतूमध्ये अब्राहमाला त्याची पत्नी सारापासून मुलगा होईल अशी सुवार्ते जाहीर केली. देव त्याचे वचन पूर्ण करेल. देव सर्व काही करू शकतो. देव त्याच्या योजनेनुसार आपल्या जीवनात काम करेल. जर आपण देवाच्या इच्छेनुसार वागले तर तो आपले अपमान, दुःख, तक्रार आणि दुःख पाहतो आणि ऐकतो, परंतु तो योग्य वेळी कार्य करतो. आपण विदेशावर जाऊ शकतो आणि देवावर विश्वास देऊ शकतो. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतात की जेव्हा आपल्याला ख्रिस्तासाठी दुःख सहन करावे लागते तेव्हा तो आनंदित होतो. ख्रिस्त आपले जीवन आहे हे सत्य आपण विसरू नये. तर आपण ख्रिस्तामध्ये आनंदाने जगूया. आपल्या विचारांद्वारे, शब्दांद्वारे आणि कृतीद्वारे आपण आपल्यामध्ये राहण्याच्या ख्रिस्तावर प्रेम करू शकतो, प्रवेश करू शकतो, साक्ष देऊ शकतो आणि ख्रिस्तामध्ये परिपक्व होऊ शकतो. सर्वांसाठी आत्मे जिंकू शकतो. आज शुभवर्तमानात आपण येशूला मार्था आणि मरियाच्या घरात पाहतो. तो येशू सोबत बसतो आणि येशूचे शब्द ऐकण्यात रस दाखवतो. मरिया तिच्या उपस्थितीने आणि प्रेमाने येशूला आनंदित करते. पण मार्था अनेक गोष्टींमध्ये व्यस्त असते. ती येशूकडे मरियाबद्दल तक्रार देखील करते. येशू आपल्याला देवाच्या उपस्थितीत राहण्यासाठी, देवाचा शोध पोषण्यासाठी, देखण्यासाठी आणि त्याच्या इच्छेनुसार जगण्यासाठी जागृत करतो. प्रार्थनेचा वेळ प्रार्थनेसाठी वापरणे आपल्यासाठी चांगले आहे. अनेक अडचणी असू शकतात, परंतु आपण जागे झाले पाहिजे. आपण
बायबल वाचूया, ध्यान करूया आणि ते आपल्या जीवनात आचरणात आणूया. आपण प्रार्थना करूया की मासेमारीसाठी जाण्यासाठी वेळ राहूया. आपण ना सुगाता संस्कार स्वीकारूया. आपण दैवी गोष्टीमध्ये रस देऊया. अशा प्रकारे आपण स्वर्गासाठी अनेक आत्मे जिंकू शकतो. आपण प्रार्थना करूया की देव पिता आपल्या प्रत्येकाला त्यासाठी कृपा देईल.